से राय समोसा ताजा मसाला लाइट में समोसा चाय मसाला चाय ये गरम समोसे गरम समोसे पाहिजे का गरम समोसे कधी आली आता मुंबईला आता गरम समोसे बोलत होते पण पहिले काय माहितीये गरम गरम फाफडा गरम गरम समोसे असे काय काय ते बोलायचे या जनशताब्दी मध्ये नाही येत नाही पण नमस्ते बाकी काही येत नाही होतं गाडीमध्ये नमस्ते विसरली आणि तू बोलायला सुरुवात केलीस म्हणून मी मी बोलते तर गरम समोसे बोललो नमस्ते बोल नमस्ते कधी आलीस आता मी मुंबईला आलेलो आहे हम्म. आता तुम्हाला दिल पण दाखवायची आहे पण दिल पण- आता इथे आम्हाला कसं गाडीत बसताना आहे ना खूप म्हणजे गडबड झाली आमची त्याच्यामुळे आम्हाला गाडीमध्ये चढताना वगैरे शूट करायला नाही मिळाला आणि गाडीत बसायला येताना पण मोठा प्रॉब्लेम झाला की भरपूरच मोठा पाऊस आला आता रिसेंट स्टेशनला येताना. रिसेंट कमेंट्स मी वाचले होते त्यात सांगितलं की तुम्ही सेंड ऑफच्या वेळी बाकी सर्व नातेवाईकांना दाखवलं नाही तर ऍक्च्युली आमचीच गडबड होती त्या दिवशी ना एकतर आम्हाला जेवण पण निघायचं होतं स्वतःचं जेवण पण बनवायचं होतं थोडं मम्मीला आणि ते जेवण पण निघायचं होतं आणि आणि घरातलं रिलेटिव्ह सगळं आटवायचं पण होतं ना सगळं सर्व- भांडी बिंडी सगळी भरून ठेवायला पाहिजे होती सर्व ते आपले बाहेरच्या दरवाज्यांना खिडक्यांना सर्वांना आम्ही म्हणजे ते लावून घेतलं Plastic लावलं. त्याच्या अगोदरच्या दिवशी आणि मी खूप दमलो होतो त्या दिवशी मला ब्लॉग्स करायची एनर्जीच नव्हती त्या दिवशी पण आमची खूप गडबड झालेली होती हम्म. सर्वच बंद करायला लागलं ना नळ वगैरे पाठच्या दरवाजापासून पुढच्या दरवाजापर्यंत प्लास्टिक बांधलं सर्व कव्हरअप केलेलं आहे आणि गेटचं पण आता आम्ही इकडे आलोय पण ते गेटचं आम्ही त्यांना कॉन्टॅक्ट केलं तर ते गेट लावतील तिकडे दोन्ही साईडला म्हणजे आपल्या इकडे पण आणि वरती जायला पण तिकडे पण हे झालं हे कमेंट वाचली होती आणि अजून काय कमेंट्स होत्या की अजून असे कमेंट्स येतात की तुम्ही कोणती ट्रेननी आला तुमची तिकीट का हे पण सांगून टाकतो जनशताब्दी सुपरफास्ट एक्सप्रेस दोघांची तिकीट 1400 रुपयाला 30 रुपये कमी म्हणजे 700 रुपयाला एक तिकीट आणि अजून त्याच्यामध्ये एक झाली की आम्ही जेव्हा तिकीट बुक केली ना तेव्हा मम्मी आणि मला ना बाजूबाजूची सीट नाही मिळाली मी त्या 3 मध्ये कोपऱ्यात होतो आणि मम्मी तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितलं ना ते त्या साईडला होती दोन सीट मध्ये मी एक होती काय असे मिक्स मध्ये सगळे तिकिटी होते काय नाही असं नसतं मम्मी आणि मी एकत्र बसलेलो नव्हतो त्यामुळे आणि ब्लॉगिंग करणं पण आतमध्ये ट्रेनमध्ये सोपं नव्हतं आणि तुम्ही जो क्लिप बघितला होता आता व्हिडिओमध्ये तो पनवेलमध्ये गाडी अर्धा तास लवकर आली होती म्हणून मला चान्स मिळाला की मी उतरून ट्रेन तरी तुम्हाला दाखवू शकलो आता तेच आम्हाला जर ठाण्यामध्ये असतं तर आमची बॅगा काढा माणसं 2 असतात पण 4 बॅगा असतातच मम्मी है ना तर ते बॅगा काढा मम्मीला उतरा मला स्वतः उतरा त्या गर्दीतून उतरा त्यामध्ये ते कॅमेरा बाहेर काढून ब्लॉग करणं सोपं नसतं पण पनवेलला उतरलो जेवढे शॉर्ट्स मिळाले तेवढे शॉर्ट्स काढले आणि सध्या आता जे वातावरण होतं ना कोरोनाचं म्हणजे सर्व मास्क घालून होतं म्हणून आम्ही काही जास्त शूट केलेलं नाही आणि अजून प्रॉब्लेम झाला की आम्ही त्या ट्रेनमध्ये काहीच खाल्लेलं नाही माझं तर झालं पण मम्मीला खूप भूक लागली तुला भूक लागली होती मला तर खूपच भूक लागली होती लोक सगळे खात होते मला वाटायचं मी पण काहीतरी घेऊन खाते पण ते मग हात बीत धुवायचे कुठे काय उठायचं कसं हे सगळा प्रॉब्लेम त्याच्यामुळे मी घाबरून मी काय बोललीच नाही पप्पू बोलत होता मला जसे ते येत होते ना खाणं घेऊन ते पप्पू मला कुलवत होता घेऊ काय तर मी मग अशी नको म्हणायची आणि आम्ही निघालो किती वाजताची ट्रेन होती मम्मी 4:55 म्हणजे तुम्ही 4:55 ची ट्रेन होती ती पण 4:50 ला ट्रेन आली ती बरोबर निघाली टायमावर 5 ला निघाली ती आणि पोहोचली बरोबर 11 ला ठाण्याला आणि आम्ही रात्रीच्या 11:30 ला आलो इकडे ते पण क्लिप तुम्हाला दाखवतो दिल कशी आमच्या पायाच्या अवतीभोवती फिरत आणि अजून आम्ही दिलला आम्ही आल्या ना हात पण नाही लावला आता एवढे दिवसांनी आम्ही आलो तर दिल पाठी फिरत होती ती बोलत म्हणजे तिला वाटत होतं की मला मम्मी उचलून घेईल पण उचलून कशी घेणार ना तेवढा मी पण माझा जीव मारून राहिले आणि तिला उचललं नाही
आणि नंतर मी उचलली तिला, आंघोळ वगैरे केली आणि नंतर तिला मी उचलून घेतली. तेव्हा ती जरा म्हणजे शांत झाली. नाहीतर ती जाम म्हणजे तिला वाटत होतं कधी मला अजून मला हात कशी लावत नाहीत, कोण मला उचलत नाहीत कशी, असं तिला पण वाटलं होतं. दिल हे बघ आपले दिल. दिलूला आधी हात नाही लावणार, नंतर हात लावणार. लावायचं तुला आता. आधी नाही हात लावणार, आधी नाही हात लावणार, आधी नाही हात लावणार. बाहेर नाही ती राहते. चल सायकल इकडे ठेवली का? अरे दिलू कोण आहे? अरे पायाला चिटकते. दिलू दिल बाबू माझी आधी हात नाही लावायच्या, हात नाही लावायच्या आधी हात नाही माझ्या बाबूला लावणार मी. आत आलो पाऊस आला मी. हा ए दिल बाबूला दिलू? हात नाही लावायचे आधी. फॅन लाव, मी फॅन लाव. ए बाबू, अरे ए बाबू. दिलू काय दिलू केवढी साईज झाली आहे, मोठू झाली दिलू तू. ले हात नाही लावायच्या आधी हात नाही. अंघोळ करणार नंतर हात लावणार तुला. हा आधी अंघोळ करायची मग हात लावायच्या. ची 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 आहे, ची 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 सुकटाचा वास आला वाटत. ची आहे, ची. चल दिलू चल, ये ची. इकडे. आणि जसं आम्ही तुम्हाला रत्नागिरीमध्ये एंटरटेन केलं आहे तसं आम्ही कितीतरी स्पॉट्सला गेलो आहे. आम्ही रत्नागिरीमध्ये त्या दादाच्या घरी पण गेलो होतो. आता त्याच्यात पण तुमचा प्रश्न होता की त्याला तुम्ही पूजेला बोलवलं ना. आम्ही त्याला पण इन्व्हिटेशन दिलं होतं, पण ॲक्च्युली अशी कंडिशन होती ना, आता जे कंडिशन आहे सर्वीकडे, त्याच्यामुळे जास्त माणसं आली नाही. आम्ही अलिबागकडे गेलो होतो, अलिबागच्या माणसांना पण आम्ही इन्व्हाइट केलं होतं. आम्ही सर्वांना इन्व्हाइट केलं होतं घरच्या पूजांना. जसं आम्ही अलिबागला गेलो, जसं आम्ही रत्नागिरीच्या पूजा म्हणजे काय, आम्ही खाली गणेश पूजन करून घेतलं. रत्नागिरीला कुठे गेलो, लांजात गेलो होतो ना. लांजात गेलो होतो, अलिबागला घेतो. आता मग प्रॉपर रत्नागिरी सिटीमध्ये आपल्या घरी टूर घेतली. मग आपण कधी नेबरची टूर घेतो. तसेच मुंबईमध्ये पण तुम्हाला आता खूप काही वेगवेगळं आम्ही दाखवणार आहे आणि खूप काही इंटरेस्टिंग दाखवणार आहे. जसं तुम्ही रत्नागिरीमध्ये इंटरेस्ट घेतला होता ना, त्याच लेवलचा इंटरेस्ट आम्ही मुंबईला पण तुम्हाला दाखवणार. असं नका समजू की तुम्ही तिकडचं नेचर मिस होईल, पण इकडे पण काहीतरी, तिकडे जसे नेचर पण एन्जॉय केलं, तुम्ही आमचे रिलेटिव्ह एन्जॉय केलात ना तिकडे, तर इकडे पण खूप काही आहे तुमच्यासाठी. आता इकडे स्पेशल म्हणजे सर्वात जवळ म्हणजे तुम्हाला दिल रोज दिसेल. आता आमच्या इकडे काका पण राहतात, त्यांच्या बरोबर पण आपण बोलूया. सर्वात मोठा थँक्यू त्यांना की आम्ही नव्हतो, त्यांनी सर्व दिलची देखभाल केली आणि घराची पण देखभाल केली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण ताईला आता भेटू, है ना. आता ताई पण येणार आहे आपल्या घरी, मग ताई येणार आहे, ताईला घ्यायला जायचं ते पण बघा. मग आता खूप दिवस झाले म्हणजे आम्ही बाहेर पण नाही गेलो, इकडे जास्त बाहेर फिरणार नाही, पण थोडी शॉपिंग पण करायची घरचे. आता बघा एकच हा टी शर्ट कसं वाटतं, नवीन टी शर्ट घेतलाय. तसेच खूप काही वस्तू घ्यायच्या आहेत. अजून तुम्हाला सांगायचं की ह्या घरी कपडे आम्ही सर्व गावालाच ठेवून आलो. सर्व काहीच आम्ही घेऊन काहीच नाही आणलेलं. मी फक्त एका साडीवर आले, पप्पू माझा पण एका टी शर्ट पॅन्टीवर आला. आणि जेव्हा मी ह्या घरामध्ये एंट्री केली ना, तेव्हा वाटलं, जेव्हा तो प्रश्न आला असेल, या प्रश्नाचं उत्तर दे की तुम्हाला हा घर छोटा वाटतोय का आता? हा छोटा म्हणजे वाटत होता छोटा, म्हणजे तिकडे एकदम सगळं खुलं मोठं जाम, एकदम मोठी जागा असं वाटत होतं. पण कसं व्हायचं म्हणजे बरं पण वाटलं जरा, म्हणजे असं वाटलं की मी कुठेतरी तिकडे पाहुणे गेले होते आणि आपल्या घरात आता आली. मला तर समाधान पण वाटलं. हा ऍक्च्युली फर्स्ट घर आहे आमच्यासाठी आणि तो नंतरचं घर आहे ना. तर असं नाही की तो घर हा घर असं कधीच नाही, मोठा छोटा नाही वाटला. इकडे पण येऊन बोलतो ना, किती पण बाहेर माणूस फिरून आला की आपल्या घरी कसं आरामात झोपतो, तसं आम्ही येऊन बसतो, कसं पण बसा, कसं पण उठा. असं तुम्हाला खरं सांगतो, ते दिवसाचे 2 ब्लॉग्स अपलोड करणं, बाकी सर्व काम करणं, मम्मीला घराचं काम करणं, हे सर्व काम करून आम्ही इकडे येऊन ऍक्च्युली आराम केला. आम्ही इकडे येऊन एकदम रिलॅक्स झालो. अजून फ्युचरचे प्लॅन तुम्हाला सांगायचे असतील तर आता ह्या घराकडे बघून तुम्हाला हे पण सांगायचं आहे की या घराला पण आता रिनोव्हेशनची गरज आहे, थोडी साफसफाईची गरज आहे. स्टाईल्स पुसण्यापासून ते वरती जे आहे थोडंसं इकडचे तिकडे फर्निचर मूव्ह करायची सामान गरज पण आहे. आम्ही इकडे तिकडे ठेवून गेलोय. जरा जाताना गेलो तेव्हा आपलं इथून थोडं सामान हलवलंय, ती जागा साफसफाई करायची आहे. म्हणजे असे कामं आहेत. इथे पण कामं भरपूर आहेत. आता आल्यावर आम्हाला इथे म्हणजे चांगलंच वाटलं येऊन, आणि असं पण नाही की तिकडे आम्हाला काय वाईट वाटत होतं. आम्हाला दुसरीकडे चांगली मजाच आली दोन्हीकडे. आणि तेच आम्ही सांगतो, जेवढी एंटरटेनमेंट जेवढी एन्जॉयमेंट तुम्ही तिकडे गेलात ना, इथे पण तुम्हाला तसंच सर्व एंटरटेनमेंट तुम्हाला मिळणार आहे.
आणि तशी आम्हाला आता इथे माणसं आम्हाला भेटत होती ना, तर ते बोलत होते छान आहे तुमचं घर, छान बनलाय, छान दाखवलाय, जेवढे माणसं भेटत होती ना बाहेर, हा. घर मस्त बनवलंय, घर मस्त आहे, घर मस्त आहे. हा छान बनवले, व्हिडिओ आम्हाला मस्त मस्त पाठवले. आता तुम्ही तो प्रश्न टाकला ना मला की तुम्हाला तो हा घर छोटा वाटतंय का मोठा वाटतं, तसंच माझा एक मित्र आहे, त्यांनी विचारलं की ओमकार तेरा घर मतलब तेको इधर आके कैसा लग रहा है, तर मी त्याला फक्त एकच जोक मारला, ते सिरियसली घेऊ नका. मी बोललो आपल्या चाळीमध्ये चाळीची जेवढी हे आहे ना जागा, तेवढी ती बोललो घराच्या बाजूला झाडाची जागा आहे बोललो. हा तिथे आम्हाला आहे ना गोल राऊंड मारायला मिळायचीत ना, एक्सरसाइज व्हायची आमची, राऊंड मारायची. आता इथे आम्हाला राऊंड मारायला बाहेर जायला लागतो. तिकडे दूध आणायला 1 किलोमीटर जायला लागतं, इकडे 1 मिनिटं लागतात फक्त. समोर जायचं दूध घेऊन यायचं. आता एक पाय खाली टाकायचं, दुधात पिशवी आणायची. इकडे आता दिलबरो खेळायला मिळतंय. इकडे आता आम्ही बघा लवकरच ताईला पण बोलवणार आहे, म्हणजे तुम्हाला व्हिडिओमध्ये ताई पण दिसणार आहे. आणि खूप काय आहे बघण्यासारखं. आणि आता इथे रेसिपीज बनवणं ना, रत्नागिरीमध्ये तुम्हाला सांगू रेसिपीज वेगवेगळे रेसिपीज बनवणं खूप कठीण जात होतं, कारण साहित्य एक आहे ते एक नाही. आम्हाला ना खूप प्रकारचे बिर्याणी, खूप प्रकारचे चिकन पण बनवायचे होते, पण कधी कधी काय व्हायचं कोणकोणत्या चिकनला दही लागायचं, तर लगेच तिकडे दही अवेलेबल नसतं. किती कुठे कुठे कोथिंबीर, कुठे कुठे पुदिना संपायचं. त्या पुदिना मुलींना पूर्ण रेसिपी बनवायची, म्हणजे पूर्ण रेसिपी आम्ही नाही करू शकत होतो, कारण ते जे इन्ग्रेडियंट ना हवेच असतात त्याच्यात, तसे तिकडे घडायचं. एक आहे ते एक नाही. त्यामुळे तिकडे प्रॉपर रेसिपीज मिळत नव्हते. आणि इथे आता तुम्हाला वेगवेगळे रेसिपीज पण मिळणार आणि त्यासोबत व्लॉग्स पण दिसणार. आणि जे तुम्ही म्हणता की मॉर्निंगचं अपलोड करायला, मॉर्निंगचं व्लॉग्स, त्यासाठी माझं आता इथे कसं काम चालू झालेलं आहे. म्हणजे मी जे टाइम पिरियड साठी त्याचा जॉब चालू झाला. हा, मी जे ऑफलाईन करत होतो, मी ऑनलाईन करत होतो. टाइम करत होता, आता 2 टाइम करायला लागतंय. ऑनलाईन करत होतो ना, त्याचं ऑफलाईन पण कधी कधी करावं लागतं. तर मी तिकडे थोडा शिफ्ट झालोय, आणि जेव्हा मला टाइम मिळेल मी तुम्हाला अपडेट देऊन मॉर्निंगचे ब्लॉग्स काहीतरी चालू करता येतील. पण आता सध्या तरी म्हणजे ते सांगायचं राहिलं, आता सध्या फक्त एकच ब्लॉग येणार आहे, आणि व्हिडिओ येणार किंवा रेसिपी, ब्लॉग प्लस रेसिपी येणार, ते पण 4 वाजता येणार. किंवा ब्लॉग येऊ शकतो, किंवा रेसिपी येऊ शकते, किंवा कॉम्बो येऊ शकते, ब्लॉग्स प्लस रेसिपी, पण फक्त 4 वाजताच येणार. अजून इकडून घाम गळतोय बघूचा, कारण आम्ही कधी पण ना फॅन ऑफ करतो, आणि फॅन ऑन केला ना व्हॉइस क्वालिटी एकदम खराब होते. अजून सांगायचं आहे, इकडून गावी गेल्यावर जरा टॅन झालो आहे, आता इकडे आल्यावर हो ना. अजून तुला काय सांगायचं? हे सर्व मेसेज कन्वे केला पाहिजे आपण इकडे आल्यावर. अजून तुला काय सांगायचं? काय नाही, आता जसं तुम्ही बघत होतात, भेटत होतात मला, तसं तुम्ही राहा आणि भेटा 4 वाजता. आणि तुम्ही परत विचाराल, हा पण क्वेश्चन येतो, हा कमेंट्स वाचतो तर मला माहिती पडतात तुमच्याकडे काय क्वेश्चन्स असतात, की तुम्ही परत रत्नागिरीला कधी जाणार. ऑब्व्हियसली आता ते गणपती येतील ना, तेव्हा तर आम्ही नक्कीच जाणार आहे तिकडे. आणि ते पण असं चांगलं चालू असेल तर हा इकडे लॉकडाऊन किंवा तिकडे लॉकडाऊन ना, कुठेच रिस्क घेऊन आम्ही जाणार नाही ते आता. आणि समजा ओपन असेल सर्व, तर जायला किती टाइम लागतोय. आमची ती ट्रेन ना आता जनशताब्दी एक्सप्रेस ती होती, ती विदाऊट म्हणजे जेव्हा रेनी सीझन नाही ना, मान्सून नाही ना, तर तेव्हा ती 5 तासच जाते. नाहीतर पाऊस असला की 6.5 तास घेते ती मॅक्झिमम, तरी पण ती 6 तासातच आली गाडी. हा, आणि खूप छान प्रवास झाला त्याचा. प्रवासासाठी ना तर ही आमची गाडी मस्तच आहे. तर ते काय मोठी गोष्ट नाही की तुम्ही रत्नागिरीला परत कधी जाल. तर रत्नागिरीला आता सकाळी निघालो तर संध्याकाळी पोहोचू शकतो. आता आम्ही रात्री जेवलो आणि निघालो ना, तरी आम्ही उद्या सकाळी पोहोचू. असं पण उद्या तुम्हाला गावाला दिसू. अजून जर तुमच्या मनात काही क्वेश्चन्स असतील की तुम्हाला अजून आमच्या रत्नागिरीच्या नातेवाईकांच्या रेसिपीज कधी दिसणार, तुम्हाला सांगू जेवढा इंटरेस्ट आम्ही तुम्हाला त्यांच्यामध्ये म्हणजे केलाय ना इंटरेस्ट, आता त्यांना कसं इंटरेस्ट येते मम्मी रत्नागिरीच्या माणसांची रेसिपीज किंवा त्यांना बघायला, त्याच लेवलचे इंटरेस्ट आम्ही अलिबागवाले, सवय लागते ना त्यांना पण, त्यांना बघायची आवड येते. ज्यावेळी आपण अलिबागची सिरीज केली होती तेव्हा त्यांची खूप डिमांड होती. त्यानंतर अशा वेगवेगळ्या माणसांची आपण केली, त्यांची खूप डिमांड झाली. तसंच आम्ही आता मुंबईला पण अजून खूप काय आहे इंटरेस्टिंग, ते पण बघा, म्हणजे तुम्हाला ते सुद्धा आवडतील सर. सर्वच आवडतं त्यांना. तुम्हाला म्हणजे आपणच आहे म्हटल्यावर आपल्याला बघतात ना, मग त्यांना ते आपल्याबरोबर माणसं असतात ते आवडतात त्यांना. खूप काय इंटरेस्टिंग, कारण मी आता जेव्हा अनालाइज केलं सर्व गोष्टी, काहीतरी केलं पाहिजे ना. वेगवेगळं आपण बघत राहायला पाहिजे. सर्व गोष्टी आपण सर्व अनुभवले पाहिजे, सर्वेकडचे, गावातले, कधी शहरातले, कधी मुंबईतले, सर्व मजा करत राहायचं.
हा मजा अजून मारत राहायचं, हसत राहायचं, खेळत राहायचं, नवीन नवीन रेसिपी नवीन बनवत नवीन राहायची आणि खात रेसिपी राहायचं. बनवत राहायचं, खात राहायचं, बघत राहायचं हम्म. आणि आपण पण ट्राय करत राहायचं आणि एक्सरसाइज करत राहायची. आणि आणि मला exercise करत राहायचं आणि आता पाणी पित राहायचं मेन. आणि आता इथे जमलं तर मी जे तुम्हाला रत्नागिरीमध्ये प्रॉमिस केले होते की मी तुम्हाला शोल्डरचे एक्सरसाइज दाखवेल, मला सर्व लक्षात आहे की मी काय सांगितलं होतं. पण तिकडे एवढं बिझी असायचो की म्हणजे खूप नाही टाइम नाही मिळायचा. तर इकडे कसं मी टाइम काढू शकतो. बरं त्याच्यातनं पाऊस पडला म्हणून ते एक पाणी पप्पूला पाणी टाकायला लागायचं ना झाडांना, ते एक वाचलं होतं काम. असं काम दिसून येत नाही पण काम खूप असतं सर्वीकडे. म्हणजे एवढा मोठा घर आहे तर त्याला काम पण खूप असतं. जसं इकडे पण खूप काम. इकडे आल्यावर आता विक्रोळीला आल्यानंतर आम्हाला समजलंय आणि आम्हाला दिसतंय की इकडे पण खूप काय करण्याची गरज आहे. आणि येणाऱ्या ब्लॉग्समध्ये तुम्हाला खूप मोठे मोठे चेंजेस दिसतील या घरामध्ये. हा घर तुम्ही छोटा तर नाही आहे हा, पण मोठ्या 3 रूम आहेत ना, तर याचे तुम्हाला 5 रूम पण दिसतील, 6 रूम पण दिसतील. तुम्ही बघत राहा म्हणजे तुम्हाला आयडिया येत राहील या रूम बद्दल आम्ही काय अपडेट करतोय इकडे पण. अजून तुला काय सांगायचं आहे? काहीतरी वेगवेगळं केलं पाहिजे ना. जसं जसं लक्षात येतं तसं तसं मी तुम्हाला सर्व व्हिडिओ थ्रू सांगतोय, म्हणजे सर्व कॉन्सेप्ट क्लिअर व्हायला. आता तुम्ही असेच मुंबईचे व्हिडिओ पण बघत राहा, मस्त मस्त छान छान कमेंट करा. काय काय पाहिजे तुम्हाला रेसिपी, नवीन नवीन काय पाहिजे असेल ते पण सांगा. इथे तर तुम्हाला आरामात रेसिपी तर येणारच नवीन नवीन. वाव वाव. आणि एवढं सर्व कोण आहे? बाय बाय कर, बाय बाय कर. ती बघ तुला बघतात बघ. एवढं सर्व केलं आणि दिल्ल्यानं दाखवलं तर कसं होणार व्हिडिओ, है ना? हे बघा आमची टायगर, बघा टायगर. दिलू तू कोणाची दिलू आहे? आता ती विसरले म्हणजे जरा पण हात लावू देत नाही, पण ती आम्हाला चांगली ओळखते. नाही बरोबर आमची दिलू शानी दिलू आहे, है ना दिलू? आवाज करते बघा, आवाज कशी करते. कशी सिन्सिअरली बघ, कशी एकदम गप राहिली आहे, कॅमेराकडे बघते. बघ बघ काय माझी बाबू कशी करत होती आल्या आल्या, कशी करत होती माझ्या ती बाबूने सांग? चिची खाल्ली. चिची दिलू खाल्ली? चिची खाल्ली. दिलूची माझ्या मज्जा होती इकडे, हो. कारण मच्छीवाली आपली ठरलेलीच आहे. तुम्हाला बघायची आमची दिलू केवढी मोठी आहे. बघा आमची पूर्ण बघा दाखव, वरून पूर्ण दाखव. आमचा हलता बोलता डॉल आहे. हलते बोलते डॉल. तुमचे डॉल हलत नसते पण आमचे डॉल हलते एवढे. बघा 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 कशी चालवते, चाका चालवते बघा. वा 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 वा. हो. ढिंकटिक 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 ढिंक सोड 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 आता नको, आणि सोड, सोड, सोड. माझ्याशिवाय ना हिला असं कोण पकडून नाही शकत इकडे. मी अशी पटकन ती गटली धरते. ताई आणि मम्मीने तर पकडला असता ही कधी सुटली असती. आणि मी काही हिला टाईट नाही पकडलाय, पण मला माहिती ट्रिक हिला कशी पकडायची आणि कशी ठेवायची अंगावरती. बघा माझी दिलू किती क्यूट आहे. थोड्या दिवसांनी माझ्यापेक्षा ब्रॉड होईल मम्मी. होय, बॉडी आता बघ, आताच बघ. बॉडी बिल्डर आहे बघा. वा, हो, वा. हो, हो, हो. आता तुम्ही मग कमेंट मध्ये म्हणू नका की ही जातबुजूर अशी नाटक करते. हा हिच्याबरोबर मी खेळतो ना, ते व्हिडिओ जर मला मम्मीने शूट केला ना तर तुम्ही बघत राहा. मी लय खेळतो हिच्याबरोबर. काय वा घरात बोल, मम्मा बोल, मम्मा बोल, मा बोल, मा. कॅमेरा बघून लाडात आली ते जास्त. हा मा बोल, मा बोल, मम्मा बोल, बघते बघ मा कशी. बोल. मम्मा हा बोलते, बघते मा बोलला की बोलते. खाली बघितलं. आधी लय शाडी आहे, लय शाडी आहे. तुम्हाला सांगतो हिच्यावर बोलत बसला ना मॅडम तिकडे बघणार. मी बोलतोय मग तिकडे बघणार. आणि कॅमेरा चालू केला ना किती माझी आई एका साईडला फिरते, हा ती बघत नाही. कॉन्सेप्ट तुम्ही काढून टाका. मला असं वाटायचं की कॅट लोकांना, डॉग लोकांना समजतं, कॅट लोकांना समजत नाही. हे रॉंग आहे. कॅट लोकांना समजत लय नाही. हुशार आहे ती, समजते तिला सगळं. आणि आता तुम्ही समजू नका ही एवढा आवाज करते, हिला लय त्रास होतोय. मॅडम लय शाणी आहे ही. जा जा बघ कशी उडी मारते. उडे उडे मारत चालली बघा. एक नंबरची नाटकी आहे. म्हटलं ना काय आज मच्छी नाही द्यायची तिला असं म्हटलं तर तिला राग येतो. हा मग. हा. आणि समजा आपण दाणे संपले होते तिचे ते मागवेपर्यंत, तरी तिला राग आला होता. आता आपण जेवायला बसलो ना, बाकी तिच्याकडे काय हॅबिट नाही, पण आपण जेवायला बसलो ना, आपलं जर पाणी असेल ना जेवायच्या ताटाच्या आजूबाजूला आपण तांब्या ठेवणार किंवा ग्लास ठेवणार ना, मॅडमला ते पाणी पियायचं. हा, फक्त तेच तेवढंच आहे. पाणी आणि पिते, तो पाणी जर साईडला केला तर जाऊन बसणार तिकडे आणि तोंड असा. ते पाणी प्यायला दिलं नाही तर. हा आणि मी आवाज देतो ना, आवाज तर माझ्याकडे बघायचं ना, माझ्याकडे नाही बघणार. मला मी बोला मी आवाज दिल्यावर तू वरती खाली का बघतेस तू, तेव्हा माझ्या डोळ्यात म्हणजे माझ्याकडे का नाही बघत तू.
असं समजूच नका की कॅटला समजत नाही. हिला आली ना, आम्ही आलो ना त्या रात्री, ती माझ्याकडे बघतच नाही होती, ती पप्पूच्या तोंडाकडे टक लावूनच अशी बघत होती. हा माझ्याकडेच बघत होती. हा. हा आला परत त्रास द्यायला. काय माहिती तिला काहीतरी वेगळं वाटतं. हा देणार आता मला त्रास. एक टक लावून ना त्याच्याकडे जवळजवळ 2-3 तास आहे ना, ती त्याच्याकडे एक टक लावून बघत मी होती. आता तुम्हाला कारण मी पहिली आंघोळीला गेले, कारण मला तिला घ्यायचं होतं पहिलं, म्हणून मी गेले. त्याला उशीर झाला. मी आंघोळ करून आले ना, मी घेतली तिला आणि सोडली, तरी पण ती त्याच्याकडे एक टक लावून अशी तो जिथे जाईल ना तिकडे. म्हणजे तिचा अर्थ काय होता की हा मला उचलून का नाही घेत. आता उचललं तिला. अजून एक जोक सांगतो तुम्हाला. आमच्या इकडे भंगारवाला बोलवलेला आम्ही भंगार द्यायला. तो घेऊन आला तागडी. हा त्याचा तिचा वेट नाही सांगत मी तुम्हाला, पण तिचा वेट कमी करायचा. त्या भंगारवाल्याच्या तागडीवर डिजिटल होती ती, ठेवलं तिला आणि वेट बघितलं, बापरे 1-1.5 किलो वाढलाय तिचा आम्ही गेल्यापासून. 1-1.5 किलो वाढला म्हणजे लय खाते इकडे ती. खाते, पण तिथं ते रनिंग कमी झालं, कारण मी तिला आहे ना अशी सारखी फेऱ्या मारायला लावते ना माझ्या पाठना. तिथं चलणं फिरणं सगळं बंद झालंय. मॅडमने 1-1.5 किलो वाढवला इकडे. आम्ही कधी पण फोन केला ना तिला इकडे, तर ती कधी पण ती झोपलेलीच असायची. ते बोलायचे काका खाते आणि झोपते अशी. पण आता आम्ही आल्यापासून ती जरा फिरते. बघूया कुठे गेली, थांब तू बोलते पर्यंत. दिलला बघून तर खूपच मजा आली मला. म्हणजे चांगलं वाटतं जरा छोट्या मुलांसारखी. आपल्या घरात पण कोणतरी पाहिजे ना असं. तो आणायला गेला तिला. वाव! दिलू 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 वाव! दिलू 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 दिलू. दिलू बोल, दिलू माझी हा. राणी. नाही ही कोणाची दिलू आहे? दिलू दिलू तू माझी आहे ना, पप्पूची नाही ना, मम्माची आहे ना. बघ इकडे बघ. मम्मा माझी आहे ना, तू माझी आहे ना बापू. नाही. नो 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 नो. ओ बायसेप्स बघ. ओ वाऊ. पण आता आमची दिलू शाणी दिलू झाली. आता आमची दिलू चावत नाही चावत ना दिलू. हा आता दिलूला मी बोला दिलू पप्पी घेऊ तुझी, मग दिलू शांत. ऍक्च्युली ना तिच्या गळ्यामध्ये ना ती काय कपडे पण घालत नाही, आणि तिच्या गळ्यामध्ये ना काय तुम्हाला दिसत नसेल, पण तिच्या म्हणजे ती मेसेज काय कन्वे करते, डू नॉट टच, आय एम डेंजरस. असं ते आपल्याला असं ना मीटर बॉक्सवर लिहिलं असं, डोंट टच. सोड आता, सोड आता, जाऊ दे, सोड. पण बघा किती क्यूट आहे बघा आमची दिल. बघा आहे का तुमच्याकडे असे क्यूट कॅट? बघा असेल तर जरा फ्रेंडशिप करा आमच्या दिलू बरोबर. वो असं केलं ना ताई आणि मम्मी घाबरते. थंडी वाजते तिला. तुम्ही आता घरी आलात ना, हे घेर चालू झालंय बघा. जर तुमच्या अंगावर टाकला नको 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 म्हणते ती, नको. तिच्या आपल्या भाषेत बोलते, सोड मला. बरं ती पहिल्या दिवशी आली ना, काय कोणता आवाज काढला, कोणता सूर काढला? थोडी तरी मस्ती केली पाहिजे ना. त्या लाईफ मध्ये काय आहे, शांत शांत शांत. अर्धा एक तास अशी मस्ती करतो मी तिच्याबरोबर. मग ती गोल गोल फिरते, रोल करते, ती करतो, मला बघून धावते, ती ससासारखी धावते, उड्या मारते. त्यामुळे तिची रनिंग तरी होते. नाहीतर ती काय मम्मी तर कधी पकडली नसती. आता तिला परत ते केस काढायला बोलवायचे माणसाला. आता मला तिला पकडायला पण नाही जमत आहे, एवढी ती वजन वाढलंय तिचा. अशी मी 2दा पकडली ना, लगेच तिला मी खाली ठेवली, पण माझे हात दुखतात आता तिला पकडायला. एवढं तिचं वजन वाढलंय. असे तुम्हाला असे दिल पण दिसणार आहे. तुम्हाला ताईला पण आता आम्ही बोलवलेलं आहे जरा इकडे आराम करायला, थोडी हेल्प करायला, किंवा तिला रिलॅक्स व्हायला. ताई पण येणार आहे, तुम्हाला दिल पण दिसणार आहे. ताई मम्मीचे नवीन नवीन रेसिपी पण तुम्हाला आता दिसणार आहेत. आम्ही काकांना पण आता शो करणार आहे. काका पण इकडेच आहे थोडे दिवस. आणि खूप काय पण तुम्हाला दाखवूया जरा. काका पण आपले बघा परत इकडे आली. बोलतोय ना, तर ती बघा इथे येऊन बघा किती 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 म्हणजे आतमध्ये बोलतात ना तुम्हाला माणसाला. वाटेल का की ही कंटाळते आपण उचलतो म्हणून, तिला आवडत नाही. ती जाण बुजून येणार. तुम्ही असं नका बोलू मी मस्ती करतो. ती जाण बुजून येणार पण इकडे मस्ती करायला. बरोबर येते. ही बघा येऊन बसली आहे. म्हणजे हे माझ्या बरोबर मस्ती कर. दाखव त्यांना, दाखव. आता असे बोलून असे 2 शब्द बोलून आम्ही आमचं भाषण समाप्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. आणि तुम्हाला तर दिल दाखवतो. 2 शब्द बोलला. हे बघा किती महिन्यापासून तुम्हाला आमच्या दिलचं दिल नाही दिसलं होतं. हे बघा आमच्या दिलचं दिल. हे बघा दिलचं दिल केवढं मोठं झालं. दिलू तुला आता मी कॉम्प्लिमेंट दिले ना, तू चावत नाही म्हणून, आणि चावायला लागली तू. नाही चावती, खेळते. खेळते बघा. आता बघा कशी रोल करते. पकड जरा हे.
मिलो ना हमको तुम घबराए. इटाबाई माऊली कर इटाबाई माऊली. इटाबाई माऊली पंढरी धावली. 2 हातावर मार 2 हातावर. नाही त्यांना काय वाटेल ही चावते, ही चावच नाही ती वापळा. बघा आली तिला पण मस्ती करायची आहे, तिला पण खेळायचं आहे. काय झालं रोल रोल रोलिंग कॅमेरा ऍक्शन. हो दिलो नका कापू तुझे नका. दिलू काय करतो? दिलू तर आता चावत नव्हते ना 5 नाही मिनिटं पहिला. चावत नाही ती बप्या. हे कान कोणाचे आहे? चालेल दे. बघ ती चावत नाही. डोळे साफ करा डोळे साफ करा. अरे रे 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 रे. पकडा पकडी अशी खेळल्याशिवाय ती बारीक नाही होणार. अशी खेळायलाच पाहिजे ती. रोल. हात फिरव पोटावर ना हात फिरव. मानेवर हात फिरव मानेवर. ससा झाली. वा पकड पप्पूला पकड. झाली शांत. तिला जरा खाजवला ना ती शांत होते. लाड आहे मॅडमची लाड आहे तिकडे. दिली एवढी मुच्छी वाढून कुठे चालली? एवढी मोठी मुच्छी केली म्हणजे दिलूने दाखव. केवढी मोठी मुच्छी केली दिलू. एवढी मोठी. दिलूचे कान दाखव. दिलूचे चाव माव. झोपूनच जाते.